होती आणि ही बैठक आयोजित करण्यामागे अजित पवार यांना कुठेतरी अडचणी पडण्यासंदर्भात ही बैठक होती. मनोज जरांगे पाटील यांनी कालच्या तुमच्या AK-47 या विधानानंतरही समाचार घेतलाय तुमच्या विधानाचा. जरांगे यांच्या भूमिकेवर तुमचं काय म्हणणं काय आहे? जरांगेंची एकूणच जे समर्थन मिळालं मराठ्यांचं त्याला असं वाटतंय की मी देव झालो. त्याच्या डोक्यात एवढी हवा गेलेली आहे की त्याला वाटतंय की आता आकाशाला माझ्या एवढा नेता कोणीच नाही, सर्व मीच आहे. म्हणजे देवही मीच आहे, दानवही मीच आहे, रावणही मीच आहे ना राक्षसही मीच आहे, असं सगळं वाटायला लागलं. या भावनेतून ते बोलतायत, ज्या पद्धतीचं वक्तव्य ते करायला लागले. संपवून टाका, परवा करू नका, म्हणजे मारून टाकायला लागलं काय? मराठा तरुणांना हे असं उस्कावणी देऊन, त्यांना चिथावणी देऊन काय ओबीसी लोकांना मारून टाका असा आदेश द्यायचा की त्यांना? ज्या पद्धतीचं वक्तव्य ते करतायत. काँग्रेस मराठ्यांना उभी केली. अरे सगळे मराठ्यांनी उभी केली, काँग्रेस सगळ्याच समाजांनी उभी केली. मराठा समाजही होता, ओबीसी होता, आदिवासी होता, दलित होता, अल्पसंख्याक होता, सगळ्यांचं समर्थन लागलं. त्याला पुढे विरोध आहे. आणि काँग्रेसने सर्वाधिक मुख्यमंत्री पण काँग्रेसने दिले ना, हेही पुढे लपून राहिलेलं आहे. त्यामुळे हा काय बडबड 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 जी चालली आहे म्हणजे अंगात आल्यासारखी. आणि ज्या पद्धतीचं माझी कुठल्याही भुजबळांच्या बरोबर गुप्त बैठक झालेली नाही, कधीच झालेली नाही. हे काहीतरी हवेवर बोलणं आणि लोकांना बनवणं, दिशाभूल करणं असा प्रकार तो आहे. त्यामुळे यामध्ये 1% तथ्य नाही. मी आणि भुजबळ एकत्र बसलो, भुजबळ साहेब, आणि आमचं गुप्त बैठक झाली. आमच्या समाजावर अन्याय होता, आम्ही बोलायचं नाही. आज 374 जातीचा हा प्रवर्ग आहे. त्यांची एक जात आहे मराठा. हा 374 जाती आहे. अनेक मराठा नेते सांगतात की चुकीच्या दिशेने चाललेला आहे. जर जरांगेंना आरक्षण आणि गरीब पोरांचंच भलं पडलं आहे तर तुम्ही नोकरी विषयक आरक्षण मागा, शिक्षणामध्ये आरक्षण मागा. पण तुम्हाला ओबीसी तोच आरक्षण कशासाठी पाहिजे? EWS मधून तुम्हाला 8.5% फायदा होतोय, ओपन मधून तुम्ही फायदा घेताय, आणि मग तुम्हाला आमचा राजकीयही आरक्षण सगळं घेऊन घ्यायचा. मग आम्हाला काही गुलाम बनवायचं आहे काय? यांच्या ताडाखालच्या मांजरून जगू काय? यांना आम्हाला सर्व ओबीसीना यांच्या बैलगाडीच्या खालचा कुत्रा म्हणून आम्हाला टाकायचं आहे? काय करायचं याला? आणि काहीतरी बळबळ करतो जरांगे. याची बैठक झाली, त्याची बैठक झाली, काँग्रेसला उभं केलं. जरांगेमुळे काँग्रेस उभी झाली काय? ज्या ज्या नेत्यांनी योगदान दिला त्यामध्ये अनेक समाजाचे लोक आहेत, मराठा समाजाचे आहेत, ओबीसीचे आहेत, ते सगळं आहे. आणि ह्यानी ज्या पद्धतीनं वागतोय, जे काही समर्थन मिळालं आणि काय काय झालं तर मी काढेल. आमच्यापाशी सगळी हिस्ट्री आहे. आम्ही काही मराठा समाजाच्या विरोधात नाही. हा जो उभं करायला पाहतोय ओबीसी लोकांना की सर्व ओबीसी लोक मराठा समाजाच्या विरुद्ध आहेत, अशा प्रकारचं काही ते दाखवतोय, हे ढोंग आहे. कोणीही मराठा समाजाच्या विरुद्ध नाही. मराठा समाजाच्या गरीब तरुणांना त्यांना हक्क मिळाला पाहिजे, त्यांना रोजगार मिळाला पाहिजे, त्यांना शिक्षण मिळालं पाहिजे. यासाठी वेगळे मार्ग आहेत, वेगळी व्यवस्था आहे. पण ते न करता इथूनच द्या आणि 94चं सांगतात. चॅलेंज ऑलरेडी झालेला आहे 94ला, 94च्या निर्णयाला. 1994 मध्ये जो निर्णय झाला, काही जातींची विभागणी करून त्यांना ते आरक्षण दिलं गेलं, त्याला चॅलेंज झालं, ऑलरेडी झालेला आहे. यांचा त्रास आपण वाचवला आहे. त्याला चॅलेंज करू, याला चॅलेंज करू, याला संपवून टाकू, त्याला मुळासकट संपवा. परवा करू नका, चिंता करू नका, परिणामाची चिंता करू नका. आणि ह्याला काय सांगायचं आहे का? मराठा तरुणांच्या हातात बांब द्यायचे आणि जा ओबीसी नेत्यावर फेका, त्यांना मारून टाका, संपवून टाका, असं म्हणायचंय काय? ही कुठली चितावणी आली? आणि म्हणजे कोण कारवाई करणार? अरे बडे बडे गेले या देशामध्ये. काय तुझं काय अभ्यास आणि कुठला काय आहे? याला संपवा, त्याला संपवणं म्हणणं, हे जे चाललं आहे हे अत्यंत चुकीचं चाललं आहे. सरकार म्हणून देवेंद्र फडणवीसांनी ज्या पद्धतीचं ते चिथावणीखोर बोलतायत त्याला आवरण्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांची आहे.
गृहमंत्र्यांची आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. चिथावणीखोर बोलतायत, गुन्हा दाखल व्हायला पाहिजे, कारवाई व्हायला पाहिजे का? कारण की उकसवतायत मराठा तरुणांना ओबीसी नेत्यांच्या विरोधात, असा त्याचा अर्थ निघतो. नाही, आम्ही सरळ सांगतोय सरकारला आणि मुख्यमंत्र्यांना, आम्हाला जर कुठलाही धक्का लागला तर याची जबरदस्ती जबाबदारी जरांगेची राहील आणि सरकारची पण राहील. त्यासाठी या उस्कवणारे चिथावणीखोर जे काही भाषण करतायत ते यांच्यावर कारवाई करायला पाहिजे, ही आमची मागणी आहे. त्यांनी जो शब्द वापरला की फडणवीस आणि भुजबळ यांच्या तोडीचे तुम्ही भिडवा, जरांगे शब्द वापरला काय यांच्या टोळीपासून सावध राहा. फडणवीस, अजितदादा आणि एकनाथ शिंदे सावध राहावं. अजितदादाला भुजबळ संपवून टाकेल असंही म्हटले ते. अजितदादाला भुजबळ संपवून टाकेल असंही म्हटले. काय कोणता त्यांचा विषय आहे, याला कशाला राजकारण करत बसायचं आहे? बघा, जिथे लाठीचार्ज झाला ना जरांगे, आता तिथून हिरो झाला जरांगे. लाठीचार्ज झालाच नसता तर कोण जरांगेना विचारलं असता? आणि काय झालं होतं आम्हाला माहित आहे. 10 उपोषणं केले 20 ठिकाणी. ज्या ठिकाणी लाठीचार्ज झाला तिथे मी सुद्धा गेलो होतो. मला सुद्धा सहानुभूती होती की नाही, हे चुकीचं झालेलं आहे. आणि तिथे जाऊन भेट दिली, जरांगेंची भेट घेतली मी. काय विसरलेत काय ते? पण त्यांनी ज्या वेळेस वारंवार भूमिका बदलली, पहिले म्हणले मराठवाड्यातली तरुणांच्या संदर्भात, मराठा तरुणांच्या संदर्भात न्याय मिळाला पाहिजे, त्यांना नोकरी मिळाली पाहिजे. आम्ही त्यांच्या सोबत होतो. ईडब्ल्यूएस लागू झाला, सर्वांनी एक मताने आपल्या एससीबीसीला एक मताने आम्ही समर्थन दिलं, एक मताने. आणि त्यानंतर त्यांच्या सगळ्या मागण्यांच्या पाठीमागे आम्ही होतो. तर आमची मागणी एवढीच होती की बाबा तुम्ही ओबीसीतून घेऊ नका. हा एवढा मोठा समूह आहे, आम्हालाच मिळत नाही, आम्हीच उपाशी आहोत, आमच्याच लोकांची वाट लागली आहे, आमच्या लेकरं बाळांची काय गती आहे, जरा जाऊन महाराष्ट्र फिरल्यानंतर इतर समाजामध्ये कळेल जरांगेंना. त्यामुळे आम्ही म्हटलं की तुम्ही वेगळी व्यवस्था करा निर्माण, त्यांच्यासाठी वेगळ्यानं आरक्षण द्या. ओबीसीला आरक्षणाला कुठेही त्या ठिकाणी धक्का लावण्याची, धक्का न लावता त्यांना द्या. कुठल्याही पक्षाच्या विरुद्ध आहोत, समाजाच्या विरुद्ध नाही. आम्ही जर आमच्या ओबीसी लोकांच्या साठी जर लढण्याची भूमिका आम्ही जर घेत आहोत, ते जसे म्हणतायत ते चुकीचं आहे, ते म्हणले ते 100% खरं आहे असं म्हणून चुप राहायचं का? तो GR काढला राज्य सरकारने, ओबीसीला उद्ध्वस्त करणारा GR आहे, ओबीसीचे संपूर्ण आरक्षण घालवणार आहे. कोणी तुम्हाला राजकीयात दिसणार नाही, नोकरी दिसणार नाही, ना शिक्षणात दिसेल. ही परिस्थिती आता निर्माण झालेली आहे. म्हणून मी मराठा बांधवांना सांगतोय, आम्ही मराठा समाजाच्या विरोधात नाही. तुमच्या मराठा समाजातील गरीब तरुण लोकांना सगळ्यांना जे मिळायचं ते देऊ दे. मुख्यमंत्र्यांनी परवाच सांगितलं, भाषणातून सांगितलं, त्याचा उल्लेख मीटिंग मध्ये केला की महाराष्ट्रातील अजितदादा नाकारत आहे मराठा समाजाच्या तरुणांना रोजगारासाठी, महाजनी सारथीसाठी. आतापर्यंत आमच्याकडे जी माहिती आहे आणि ते मीटिंग मध्ये सुद्धा आम्ही बोललो आहे, 13,500 कोटी रुपये 1.5 लाख मराठा तरुणांना, अण्णासाहेब पाटील महामंडळाला मराठाच्या 1.5 लाख तरुणांना कर्ज देण्यासाठी 13,500 कोटी रुपये वाटले. या सरकारने ओबीसी साठी किती वाटले? किती ओबीसी तरुणांना रोजगार दिला आणि लोन दिला, कर्ज दिला? पुढे चाललंय. आणि तरी पण त्याच्या पलीकडे जाऊन सारथीची इमारत टोले जंग इमारत बांधली आणि महाज्योतीची इमारत 4 टेबलावर सुरू आहे. त्याला पैसे दिले नाही, एका खाजगी संस्थेला पैसे देऊन टाकले. ओबीसीच्या हॉस्टेल बांधण्यासाठी पैसे नाही. आणि सारथीला कोल्हापूरची इमारत, पुण्याची इमारत, 500-500 कोटी रुपयाची इमारत बांधली, 800-800 कोटी रुपयाची, जवळपास 20,000 कोटी रुपये या मराठा समाजाच्या सवलतीसाठी दिले. 1% आम्ही विरोध केला नाही, कारण विरोध करायचं काही कारण नाही, दिलंच पाहिजे ही आमची भूमिका आहे. पण नाही, ओबीसीतूनच पाहिजे.
आणि सरकार सुद्धा येळपटासारखं त्याच्या दबावाखाली चुकलाय. हे दुःख वाटतं यांचं आम्हाला. सत्ता भित्ता काय, आमदारकी बिमदारकी आम्हाला काही त्याचं देणं घेणं नाही. राजकारण निजकारण काय पक्षभिक्ष काही देणं घेणं नाही. मी लढतो आहे ओबीसीच्या हक्कासाठी लढतोय. ओबीसीवर अन्याय होतो म्हणून लढतोय. हे लक्षात घेतलं पाहिजे. मराठ्यांच्या विरोधात जे ओबीसी नेते जातील त्यांची आम्ही गेट करू अशा प्रकारचे वक्तव्य जे ते मनोज जरांगेंनी केले. आता करू देत ना, काय करेल तो मारूनच टाकेल ना. मनोज जरांगे टाकेल ना. त्यापेक्षा काय, ओबीसी समाजाच्या हक्कासाठी लढताना आमचा जीव गेला तरी चालेल. जीव घेणारा कोण आहे आम्ही चिठ्ठी लिहून देऊ. जरांगेला फाशीवर चढवा म्हणून आमचा जीव गेल्यावर पहिली फाशी त्याला द्या. तो आमचा जीव घ्यायला सांगतो ना, तर सरकारने त्याच्यावर कारवाई करेल. गुन्हे दाखल करतील आणि करतील ना, चढवतील ना माझं. तसंही काही गेलंच आहे. 8 दिवसांनी 10 दिवसांनी बिमारीचा सोंग करतोच तो. नवीन भिडू भेटला आहे, तलवार आणि याची भाषा करतोय. यांना दंगली घडवायचा तुमच्या नाव घेऊन आरोप केला. अरे नवीन भिडू काय, मी काय पाल बोलतोय. मी कुठल्या तलवारीची भाषा बोलली. काढरेपणा एकतरी तलवारीची भाषा बोललेलं माझं वाक्य. मी ज्या वेळेस अंबडमध्ये सभा झाली, कोणी कोयत्याची भाषा केली, मी त्या सभेमध्ये गेलो नाही, दुसऱ्या सभेमध्ये. कारण हे शस्त्राची भाषा आपल्याला जमणार नाही. आम्ही एकमेकांचे महाराष्ट्रात राहतो. एकमेकांच्या आमचे संबंध अनेक वर्षाचे पिढ्यानपिढ्या आहेत. घर म्हणजे गाव म्हणजे आम्ही सगळ्यांच्या एक मंदिरात समान त्या नात्याला जगतो. ह्यामध्ये एक तरी शब्द मला दाखवा की विजय वडेट्टीवारांनी कधी तलवारीची भाषा केली काय, कधी बंदुकीची भाषा केली काय. आम्हाला अजिबात हे जमत नाही. आणि संपवून टाकायचाच विचार आहे. मारून टाकायचं मारून टाका. ज्या त्यांच्या हातामध्ये 10-20 टोळक्या आहेत, टोळक्यांचा समूह असेल तर AK-47 मी कालही बोललो. पुन्हा काही एडव्हान्स बंदूक असतील तर देऊन टाका, उडवायला सांगून टाका. मग तुम्ही जिवंत राहा एकटेच. ही जी पद्धत आहे समाजाला भडकवण्याची, हे बंद केलं पाहिजे जरांगे पाटलांनी. हक्का मागायचा आहे तर तुम्ही नाही मागा, आम्ही मागतो लढून. तुम्ही मोर्चे काढले, आम्ही मोर्चे काढतो. त्यात काय मोठा गोष्ट आहे. आम्हाला आमच्या अधिकारासाठी लढण्याचा अधिकार आहे लोकशाहीमध्ये. नाही आम्ही मोर्चा काढणारच नाही, आम्ही बोलूच नाही. म्हणजे तू कोण लागला रे खंडोबा, तूच बोलशील आणि आम्ही बोलणार नाही. हेच चुकीचं होत आहे. हे सरकारने लक्षात घेतलं पाहिजे आणि अशा प्रवृत्तीचा बंदोबस्त केला पाहिजे.